सोलापूरच्या एका उच्चभ्रू वसाहतीत अनिकेत राहायचा. तो एका मोठ्या बँकेत मॅनेजर होता. घरात त्याची आई सुशीलाबाई राहायची. 3 वर्षांपूर्वी अनिकेतच्या मोठ्या भावाचा सुमितचा एका भयंकर रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. सुमितच्या मृत्यूनंतर सुशीलाबाई पूर्णपणे कोलमडल्या होत्या. पण गेल्या 6 महिन्यांपासून सुशीलाबाईंच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला होता. त्या रोज संध्याकाळी डबा बनवायच्या आणि हायवेवरच्या भैरव गॅरेजमध्ये जायच्या. तिथे किरण नावाचा एक अनाथ आणि अत्यंत गरीब मेकॅनिक काम करायचा. त्याचे कपडे कायम इंजिन ऑइल आणि ग्रीसने माखलेले असायचे. सुशीलाबाई रोज स्वतःच्या हाताने त्या घाणेरड्या मेकॅनिकला डबा भरवायच्या आणि तासभर त्याच्या बाजूला बसून राहायच्या. अनिकेतला या गोष्टीची भयंकर किळस यायची. सोसायटीत लोक कुजबुजू लागले होते. मोठा पोरगा वारला आणि म्हातारी वेडी झालीये. सख्ख्या पोराला सोडून एका रस्त्यावरच्या मेकॅनिकला रोज डबे भरवतीये. आई, तुला लाज नाही वाटत? सुमित दादा वारलाय आणि तू त्या अनाथ घाणेरड्या गॅरेजवाल्यावर प्रेम उधळतीयस. लोक माझ्यावर हसतात. अनिकेत रोज आईशी भांडायचा. पण सुशीलाबाई काहीही न बोलता डोळे पुसत गप्प राहायच्या. एके दिवशी रविवार होता. अनिकेत स्वतःच्या कारने हायवेवरून जात होता. त्याची नजर गॅरेजकडे गेली. सुशीलाबाई एका जुन्या टायरवर बसून त्या ग्रीसने माखलेल्या किरणला स्वतःच्या हाताने पोळी भरवत होत्या. लोकांचे टोमणे आणि रागाने अनिकेतच्या डोक्याचा भडका उडाला. त्याने गाडी जोरात ब्रेक मारून गॅरेज समोर थांबवली. तो रागाने धावतच गॅरेजमध्ये घुसला. तुझा तमाशा खूप वाढलाय आई, असे भयंकर जोरात ओरडत अनिकेतने सुशीलाबाईंच्या हातातील तो डबा एका झटक्यात उडवून दिला. डब्यातली पोळी आणि भाजी थेट गॅरेजच्या काळ्या कुट्ट इंजिन ऑइलमध्ये आणि मातीत जाऊन पडली. अनिकेत सर्वांसमोर भयंकर कडाडला. माझा सख्खा भाऊ सुमित गेला तेव्हा तू अशी रडली नाहीस आणि या कचऱ्यातल्या अनाथ पोरासाठी तू रोज डबे आणतीस. याच्यासारख्या भिकाऱ्याला आपला पोरगा मानताना तुला तुझ्या सख्ख्या रक्ताची आठवण आली नाही. चालती हो इथून. सुशीलाबाई थिजल्यासारख्या बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. तेवढ्यात तो गरीब मेकॅनिक किरण स्वतःचे ग्रीसने माखलेले हात पुसत उभा राहिला. त्याचे डोळे लाल झाले होते. साहेब, आईला ओरडू नका. किरणचा आवाज कापत होता. तू गप्प बस भिकाऱ्या. तू माझ्या आईला भुरळ पाडलीयस. अनिकेत त्याच्या अंगावर धावून गेला. किरणने अनिकेतला अडवले नाही. त्याने फक्त डोळ्यातील पाणी पुसले आणि स्वतःच्या ग्रीसने माखलेल्या शर्टची बटणे अत्यंत हळूवारपणे उघडली. त्याने स्वतःचा शर्ट पूर्णपणे उघडा केला. किरणच्या छातीवर बरोबर मध्यभागी गळ्यापासून ते पोटापर्यंत सर्जरीची एक अत्यंत भयंकर मोठी आणि जाड उभी खूण होती. जणू त्याची छाती करवतीने फाडून पुन्हा शिवली होती. ती भयंकर खूण बघून अनिकेतचे पाऊल अचानक जागेवरच थांबले. साहेब, 3 वर्षांपूर्वी माझं हृदय निकामी झालं होतं. मी अनाथ असल्यामुळे मरणार होतो. पण त्याच रात्री एका अपघातात वारलेल्या तरुणाचं हृदय डॉक्टरांनी माझ्या छातीत बसवलं आणि मला जीवनदान दिलं. किरण रडत सांगत होता. अनिकेतच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला स्वतःच्या डोक्याला भयंकर मुंग्या येऊ लागल्या. होय साहेब, ते हृदय तुमच्या भावाचं सुमित दादाचं होतं. आईला हॉस्पिटलमधून गुपचूप समजलं की सुमित दादाचं हृदय कोणाला दिलंय. आई इथे मला डबा भरवायला येत नाही साहेब. ती रोज येते आणि फक्त 1 मिनिट स्वतःचं डोकं माझ्या या घाणेरड्या छातीवर ठेवते. कारण तिला या छातीमध्ये तिच्या मेलेल्या सुमितच्या हृदयाचे जिवंत ठोके ऐकायचे असतात. डबा तर फक्त एक बहाणा आहे साहेब. ती एका अनाथ मेकॅनिकला नाही तर स्वतःच्याच मुलाच्या जिवंत हृदयाला भेटायला येते.
अनिकेतच्या पायाखालची जमीनच फाटली. त्याला अचानक श्वास घेता येईना. त्याने वळून आईकडे पाहिले. सुशीलाबाई मातीत पडलेल्या त्या डब्याकडे बघत मूकपणे अश्रू ढाळत होत्या. ज्या आईला तो वेडी आणि इज्जत घालवणारी समजत होता, जिचा त्याने भर रस्त्यात भयंकर अपमान केला होता, ती आई रोज गॅरेजच्या त्या काळ्या कुट्ट ग्रीसचा वास सहन करत फक्त स्वतःच्या मृत पोराची धडधड ऐकण्यासाठी तिथे यायची. तिचा पोरगा जगात नव्हता, पण तिचे मातृत्व त्या मेकॅनिकच्या छातीत धडधडणाऱ्या ठोक्यांमध्ये अजूनही जिवंत होते. अनिकेत तिथेच त्या गॅरेजच्या काळ्या ऑइलने भरलेल्या फरशीवर आईच्या पायाजवळ गुडघ्यावर कोसळला. त्याने स्वतःचे तोंड दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरले. तो एका लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला, पण त्याचा आवाज घशातच अडकला होता. त्याचा तो उच्चभ्रू समाजाचा, बँकेचा आणि रागाचा सगळा अहंकार आज त्या ग्रीसने माखलेल्या मेकॅनिकच्या उघड्या छातीसमोर आणि आईच्या त्या अथांग प्रेमासमोर कायमचा मातीत मिळाला होता. आपणच आपल्या आईच्या भावना पायाखाली तुडवल्या. ही पश्चातापाची आणि अपराधीपणाची जाणीव मरणाहूनही अस्वस्थ करणारी होती. आपण अनेकदा डोळ्यांना दिसणाऱ्या कृतीवरून माणसांना वेडे ठरवतो आणि त्यांचा अपमान करतो, पण त्या कृतीमागे एखाद्याच्या काळजाची कोणती भयंकर तडफड दडलेली आहे हे समजण्याची आपली लायकी नसते. सत्याचा उलगडा होईपर्यंत कुणालाही दोषी ठरवू नका, कारण सत्य जेव्हा समोर येते तेव्हा पश्चाताप करायला शब्दही अपुरे पडतात. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.